धक्कादायकच आहे. बाबा सिद्दीकी एक मुंबईतले एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते असताना सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे वाय+ सुरक्षा व्यवस्था सुद्धा होती. हो. आणि ही सुरक्षा असताना त्यांच्यावर गोळीबार होतो. मग तो गुन्हेगारांची हिंमत कशा पद्धतीनं होऊ शकते हे बाबा सिद्दीकी व यांच्यावर झालेला गोळीबार एक आपल्या समोरचं एक उदाहरण आपल्याला सांगते. म्हणजे गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक आहे का नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. कारण काय असतील मला काही माहिती नाही त्यातलं डिटेल्स, परंतु बाबा सिद्दीकी एक वरिष्ठ नेतृत्व होतं आपल्या इथलं. सत्ताधारी पक्षाचं नेतृत्व असताना अशा पद्धतीनं वाय+ सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचा खून होतो, त्यांचा मर्डर होतो, गोळीबार होतो. मला हे धक्कादायक आहे. खरंय. प्रवीण दरेकर देखील आपल्या सोबत आहेत. दानवेजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. प्रवीण दरेकरजी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार, माजी मंत्री देखील ते राहिलेले आहेत. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती अशी देखील माहिती समोर येते आहे आणि तरीसुद्धा अत्यंत धक्कादायक अशी ही वस्तुस्थिती सध्या आपल्याला स्वीकारावी लागते. कसं पाहायचं या सगळ्याकडे? नाही, अत्यंत दुर्दैवी आणि धक्का देणारा असाच हा प्रसंग आहे. मला वाटतं अशा प्रसंगात राजकीय भाष्य करणं योग्य असं मला वाटत नाही. खरं म्हणजे बाबा सिद्दीकी तसा अजात शत्रू होते. आता का झालं, कशात न झालं याचा अवकाश बाहेर येईल, परंतु जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकाभूमिक असणारा, हसत खेळत राहणारा असा आमदार, मंत्री किंवा एक नेता म्हणून बाबा सिद्दीकींना त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. माझे तर ते जवळचे मित्रच होते. त्याच्यामुळे एक भयंकर अशा प्रकारचा धक्का, आकस्मिक ज्याला बोलतो, तो या निमित्ताने या ठिकाणी आमच्या सगळ्यांनाच लागलेला आहे. तिथंच पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करतील, आरोपी पकडतील, त्यांना कडक कारवाई त्या ठिकाणी करतील. आणि मला वाटतं अशा प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी होता कामा नये, त्याची काळजी सुद्धा घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मला वाटतं झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि मला वाटतं पोलीस मुंबईचे त्यांना ताब्यात घेतील, पकडतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि कठोरात कठोर त्या ठिकाणची कारवाई करतील. खरंय. प्रवीणजी, सध्या आपण जे स्क्रीनवर पाहतो आहोत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झालेत. ते या सगळ्या घटनेची माहिती घेतील. मात्र एक राजकीय नेता म्हणून तुम्ही सुद्धा राजकीय वर्तुळात कार्यरत आहात, ज्येष्ठ नेते आहात आणि अनेक सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत, घोसाळकरांच्या बद्दल जे प्रकरण घडलेलं असेल किंवा कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार असेल, त्यानंतर ही घटना, आणि त्यातही सुरक्षा असताना सुद्धा राजकीय नेते सुरक्षित नाहीत असं जे काही सध्या चित्र आहे, हे किती गंभीर आहे असं वाटतं आपल्याला? नाही, खूपच गंभीर आहे. मला वाटतं ह्या मानसिकता कुठेतरी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. कारण आता जर त्यांना भीती त्या ठिकाणी राहिली नाही तर अशा प्रकारचे प्रसंग वारंवार त्या ठिकाणी घडतील. आणि मला वाटतं या संदर्भात पोलीस विभाग त्या ठिकाणी अत्यंत कठोर पद्धतीनं या सर्व विषयांकडे बघेल अशा प्रकारची निश्चितच अपेक्षा आहे. कारण अशा गोष्टी खुलेआम त्या ठिकाणी होणं हे त्या ठिकाणी निश्चितच अत्यंत वाईट आहे आणि ते त्या ठिकाणी थांबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ठीक, धन्यवाद प्रवीणजी. आपण पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. काही वेळापूर्वीच आपण जसं बघितलं, श्रद्धा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या लीलावती हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये जाऊन सध्या या सगळ्या घटनेचा आढावा घेत आहेत. काही वेळापूर्वीच आशिष शेलार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले होते. बाबा सिद्दीकी यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. अनेक जण असं आवाहन देखील करतायत, जसं आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला रिद्देशनी सांगितलं की अद्याप हॉस्पिटलकडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही या बातमीवर विश्वास देखील ठेवू शकत नाही, आमची इच्छा नाही याच्यावर विश्वास ठेवण्याची. आणि त्यामुळे हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या हॉस्पिटलच्या बाहेर सध्या जमा झालेले आहेत. सूत्रांकडून सध्या जी माहिती येते आहे, वेगवेगळ्या
ठिकाणाहून जी माहिती येते आहे त्यानुसार जिव्हारी गोळी लागली, छातीमध्ये 3 पैकी 1 गोळी त्यांच्या छातीमध्ये घुसली आणि त्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला अशी माहिती सध्या समोर येते आहे। वांद्रेमधल्या त्यांच्या मुलाच्या कार्यालयामध्ये ते होते, झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात, आणि तिथून निघताना त्यांच्यावर गोळीबार झाला। तिघांनी हा गोळीबार केला आणि या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। त्यामुळे या दोघांकडून काय अधिक माहिती पोलिसांना मिळते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर, पोलिसांकडून काही माहिती आली आहे का? किंवा नुकतंच रुग्णालयाच्या बाहेरून आपण पाहिलं असं गृहमंत्री फडणवीस सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत। नक्कीच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री ते लीलावती हॉस्पिटलमध्ये आहे जे दाखल झाले। त्याचबरोबर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, मोहित खंबोज असतील, हे सर्व सध्या तरी आता लीलावती हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस हे हॉस्पिटल परिसरात पोहोचले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून एकच घोषणाबाजी केली जात होती की गृहमंत्री साहेब आम्हाला या घटनेमध्ये न्याय आहे तो पाहिजे आहे। त्या अनुषंगाने आहे तो सध्या तरी त्याची घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस देखील त्यांना जो आहे तो इशारा दिला की नक्कीच आम्ही तुम्हाला न्याय देऊ। आणि आता आतमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत ते आतमध्ये शिरले। आपण पाहिलं ते जॉईंट सीपी ते देखील आतमध्ये आहे, त्यांच्याकडून देखील संपूर्ण स्थितीचा जो आढावा आहे त्यांच्याकडून घेतला जात आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं जे सर्व कार्यकर्ते ते देखील इकडे मोठ्या संख्येने जमले आहे। त्यांचं देखील असं मत आहे की सध्या तरी बाबा सिद्दीकी यांची प्रकृती आहे ती सध्या तरी स्थिर आहे, त्यांच्यावर जो उपचार आहे तो सध्या तरी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं डॉक्टरांकडून देखील अद्याप कुठलीच आहे जी अधिकृत आहे ती माहिती आहे ती आपल्याकडे सध्या तरी मिळाली नाही। दुसरीकडे पाहिलं कार्यकर्त्यांमध्ये देखील एक गोंधळ उडाला आहे की बाबा सिद्दीकी यांची सध्या प्रकृती कशी आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर देवेंद्र फडणवीस देखील आता हॉस्पिटलमध्ये शिरले, त्यांच्याकडून देखील संपूर्ण स्थितीचा आहे जो आढावा घेतला जात आहे महत्त्वाचं आणि घेतला जात आहे। आणि त्या अनुषंगाने पुढील आहे जी प्रोसेस आहे अर्थातच जे दोन आरोपींना जे अटक करण्यात आले त्यांच्याकडून पुढील गुन्ह्याची कशी कबुली दिली जाते, नेमकं हे गुन्हा करण्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती हे देखील आता लवकरच आपल्याला कळणार आहे। मात्र सध्या तरी सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की वांद्रे परिसरातील एक SRAचा वाद होता आणि SRAच्या वादाच्या अंतर्गत आहे जी गोळीबार आहे ती करण्यात आली। मात्र या घटनेनंतर नेमकं ह्याचं कारण काय हे देखील आता येत्या काही तासांमध्ये पोलिसांकडून जी अधिकृत माहिती आहे ती देखील। मात्र एकंदरीत पाहिलं जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील एक भीती निर्माण झाली आहे की नेमकं आणि त्यांच्यामध्ये पण देखील असं झालं की बाबा सिद्दीकी नेमकी याची प्रकृती सध्या तरी कशी आहे। रिद्धेश, ताजी माहिती घेत राहू। आपण जर घटनाक्रम पाहिला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आली। आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच वांद्रे पूर्वेमध्ये खेरवाडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। सिद्दीकीची हत्या एक चिंतेची बाब आहे। सरकारने एक स्पेशल टीमची रचना केली पाहिजे आणि याच्या मागे जो पण कोणी असेल त्याच्यावर कडक आणि तीव्र कारवाई व्हायला हवी। तर 3 अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। अधिकचा तपास CCTV फुटेजेसच्या माध्यमातून पोलिसांकडून सुरू आहे। मात्र पार्श्वभूमी जर आपण पाहिले तर बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, कारण 15 दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा आली होती अशी सुद्धा प्राथमिक माहिती आहे।